मूर्खा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल, कमरेचं रिव्हॉल्वर कसं काढेल पोलीस अधिकाऱ्याचा, एवढे आमचे पोलीस लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे. एक पोलीस जखमी झाला या प्रकारात. बघा, असे गेल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आम्ही असे अनेक एन्काउंटर बघितले आणि जखमी झालेले पोलीस पण पाहिलेत. गोळ्या चाटून जाताना बघितल्यात आम्ही अनेकदा. हे आम्हाला सांगू नका. मला मुंबईतलं अंडरवर्ल्ड जेवढं माहिती आहे तेवढं त्या देवेंद्र फडणवीस आणि ज्याने काल एन्काउंटर केले त्यांनाही माहित नसेल. हा, मला माहिती आहे काय आहे ते. पण आरोपीचा एन्काउंटर झाला मात्र संस्थाचालक अद्यापही फरार आहे. मला तेच म्हणायचं आहे. आपटे, कोतवाल, आठवले हे जे कोणी आहेत ज्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केलेत, मग का केलेत? आम्ही केले का? आम्ही सांगितलं करायला? तुम्हीच केलेत ना पोस्को अंतर्गत गुन्हे. मग त्यांना अद्याप अटक का होत नाही? की त्यांना वाचवण्यासाठी माझी माहिती आहे हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केलेले आहेत. या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही खुलासे केलेले आहेत, ते समोर येऊ नयेत म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपून टाकलं. आता आपली पोलीस अधिकाऱ्यांवरती संशय घेतलेला आहे. नाही, तुम्ही संशय घेत तुम्ही ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांनीच पोलीस अधिकारी आहेत, त्यांचा देखील इतिहास बघा. कोणते पोलीस अधिकारी? हा, मुख्यमंत्र्यांबरोबर सध्याचे एन्काउंटर स्पेशालिस्ट काम करतायत, निवृत्त जे जामिनावर सुटलेले आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये काय रोल आहे समजून घ्या. मी योग्य वेळी खुलासा करीनच. मला पाहायचंय कोण काय पावलं टाकतं. महाराष्ट्राला काळीमा फसणारी घटना म्हणून बदलापूरच्या प्रकरणाकडे आम्ही पाहतो. महाराष्ट्र कलंकित करणारी घटना हे बदलापूरचं बलात्कार कांड, 2 लहान मुलींवरचे अत्याचार कांड. 12 तास त्या मुलीची मुलीची आई पोलीस स्टेशनला बसून होती, वणवण फिरत होती. तिचा साधा कोणी गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नव्हता, कोणाच्या दबावाखाली. जर तुमच्या मनात भीती नव्हती संस्था चालकांच्या, भाजपच्या, मग त्या महिलेचा, त्या लाडक्या बहिणीचा गुन्हा दाखल करून घ्यायला 12 तास तुम्ही का लावले? याच्याविषयी तुम्हाला संशय आला पाहिजे पत्रकारांना. त्याच्यामुळे आज मी म्हणतोय ना की कोणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे सोडून द्या. अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेला आहे पडदा, आणि त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे. का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला? का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? एका शिंद्याने दुसऱ्या शिंद्याने एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्याचा एन्काउंटर जनता करते. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.